जोपर्यंत राधिकाजींचे हात आणि पाय कार्यरत होते, तोपर्यंत श्रद्धा तिला आनंदाने काम करून देत होती. पण जसजशी राधिकाजीची तब्येत खालावू लागली, तसतशी श्रद्धाचा दृष्टिकोनही बदलू लागला. आता तिला तिचा राग यायला लागला होता. कारण आता तिला त्यांच्या उपचारासाठी पैसे खर्च करावे लागले होते. मग एके दिवशी श्रद्धाने राधिकाजीला सांगितले की तिचा मुलगा चंदन कामासाठी परदेशात गेला आहे. कारण त्याला त्याच्या बॉससोबत ताबडतोब जायचे होते. म्हणून त्याने पत्नीला फोन करून आईची काळजी घेण्यास सांगितले. राधिकाजींना जेव्हा ही बातमी कळली की तिचा मुलगा तिला न भेटताही श्रद्धाच्या भरवशावर सोडून गेला, तेव्हा तिला खूप वाईट वाटले. पण मग तिने स्वतःला खात्री दिली की एक दिवस माझा मुलगा परत येईल. आता ती पूर्ण घरात स्वतःची गुपिते चालवू लागली. आता ती सासूवर आदेश लादायला लागली. प्रत्येक कामासाठी ती त्यांना ऑर्डर देऊ लागली. जर राधिकाजींना सकाळी उठायला थोडा उशीर झाला तर ती तिला हलवून उठवायची. ती त्यांना खोटं सांगायची. त्यांना आता घरी सोफ्यावर बसण्याचं स्वातंत्र्य नव्हतं, ना डायनिंग टेबलवर जेवायचं, कारण ते सगळं श्रद्धाच्या माहेरच्या घरून आलं होतं. एकदा श्रद्धाच्या 8-10 मैत्रिणींनी श्रद्धाच्या घरी किटी पार्टीचे आयोजन केले होते. त्या दिवशी श्रद्धाने ऑफिसमधून सुट्टी घेतली होती आणि चंदनला परत यायला अजून 2 दिवस बाकी होते. तेव्हा श्रद्धा राधिकाला म्हणाली, मम्मीजी, माझे काही मैत्रिणी येत आहेत. कृपया आम्हा सर्वांसाठी चहा, नाश्ता आणि जेवणाची व्यवस्था करा. कारण माझे 3 मैत्रिणी परदेशातून येणार आहेत आणि जर ती थेट आमच्या घरी येणार असेल तर तिच्यानुसार जेवण बनवावे. त्या दिवशी राधिकाजींना अजिबात बरे वाटत नव्हते. पण तिला वाटले की मी तिच्या सुनेला सांगितले की माझी तब्येत बरी नाही, तरी ती तिच्यावर विश्वास ठेवणार नाही. तिला वाटेल की माझ्या मैत्रिणी आल्यावर तू काम चोरतेस आणि आजारी असल्याचं कारण देत आहेस. म्हणून ती शांतपणे स्वयंपाकघरात गेली आणि स्वयंपाक करू लागली. मग तिच्या सगळ्या मैत्रिणी एक एक करून आल्या. श्रद्धाने राधिकाजींना हाक मारली, राधिका, राधिका, पाणी घेऊन ये. राधिका तिच्या सुनेकडून तिचे नाव ऐकून थक्क झाली. राधिकाजी म्हणाली की नुकत्याच आणलेल्या सर्व मैत्रिणी राधिकाजींकडे पाहून म्हणाल्या, वा श्रद्धा, तू खूप चांगले भाग्य आणले आहेस. एवढं चांगलं काम देवाकडं कुठून मिळतं? काय म्हणालात आजकाल ती 24 तास तुमच्या घरी असते. तुझा नवरा एवढ्या श्रीमंत घराण्यातील आहे की तो त्याच्या संपूर्ण कुटुंबासाठी आपल्या घरात नोकर म्हणून ठेवतो. तुम्ही लोक खरंच खूप मोठ्या मनाचे आहात, जे अशा गरीब लोकांना मदत करतात. नाहीतर गरीब विधवा म्हातारी भटकत असताना त्यांना पोटभर जेवण कोण देणार? त्यांचे चेहरे कसे फिके पडले आहेत. श्रद्धा म्हणाली, हो यार, माझ्या घरात क्वचितच कशाची कमतरता आहे. राधिकाजींना त्यांच्या सुनेकडून स्वतःसाठी दासी हा शब्द ऐकून खूप वाईट वाटले. तिला आठवत होते ते दिवस जेव्हा श्रद्धाचे लग्न झाले नव्हते. तेव्हा ती श्रद्धा इतक्या गोड शब्दात बोलायची की जणू तिच्याकडून शब्द साहजिकच वाहत होते. पण आज तीच श्रद्धा घरच्या मालकिणीला मोलकरीण म्हणते. पण तिला त्या लोकांसमोर तिचा न्यूनगंड दाखवायचा नव्हता, म्हणून ती काही बोलली नाही. पण तिचे डोळे भरून आले. त्याचवेळी तिच्या एका मैत्रिणीला खोडसाळपणाची कल्पना आली आणि तिने तिचा एक पाय पुढे केला. राधिकाजींच्या डोळ्यात अश्रू आणि हातात ज्यूसचा ट्रे होता, त्यामुळे तिचे पाय दिसत नव्हते आणि ती ज्यूसचा ट्रे घेऊन समोर बसलेल्या तिच्या मैत्रिणीवर पडली. त्यामुळे तिच्या मैत्रिणीचा ड्रेस खराब झाला. आता ती श्रद्धावर ओरडायला लागली की तू कसली बदमाश मोलकरीण ठेवलीयस. अशा दासींना उच्च मान ठेवू नये. माझ्या घरच्या मोलकरणीने असे हास्यास्पद कृत्य केले असते तर मी तिला लगेचच हाकलून दिले असते. अरे श्रद्धा, तुला दिसतंय का या म्हातारीने तुझ्या मैत्रिणीचा 20,000 रुपये किमतीचा ड्रेस खराब केला आहे आणि तू गपचूप मजा बघत आहेस. जर तू तिला हाकलून देऊ शकत नसशील तर तिला कसे हाकलायचे ते मी तुम्हाला सांगेन. तिच्या मैत्रिणीने राधिकाजीला मारण्यासाठी हात वर करताच कोणीतरी येऊन तिचा हात धरला. राधिकाजीने डोळे मिटून स्वतःला मारहाणीची तयारी केली होती. पण जेव्हा तिचा हात तिथेच थांबला, तेव्हा तिने हळूच डोळे उघडले आणि पाहिले की तिचा मुलगा आला होता आणि त्या महिलेचा हात धरून उभा होता. तेव्हा श्रद्धा म्हणाली,
अरे चंदन, तू 2 दिवसांनी येणार होतास ना? मग 2 दिवसापूर्वी कसा आलास? मग चंदनने आपल्या बायकोकडे रागाने बघितले आणि म्हणाला, माझ्या घरात प्रवेश करण्यासाठी मला तुझी परवानगी का लागेल? मग राधिका म्हणाली, नाही नाही चंदन. खरं तर प्रकरण असं होतं की चंदनने पत्नीच्या गालावर चापट मारली आणि म्हणाला, ही थप्पड मला आधी द्यायला हवी होती. तेव्हा ही बाई आईकडून सगळी कामं करून घ्यायची. पण मला वाटलं आज नाही तर उद्या सुधारेल. पण ती दिवसेंदिवस अधिकच हट्टी होत चालली होती. आणि तिची हिंमत इतकी वाढली की आज तिने माझ्या आईला मोलकरीण बनवले. हात वर करायलाही ती मागे पुढे पाहत नव्हती. आणि तिच्या सगळ्या मैत्रिणी तिथेच बसल्या होत्या. त्याने माफी मागून हात जोडले आणि म्हणाला, मला माफ करा, ही बाई मोलकरीण नाही. ती माझी आई आहे. आणि मी 2 तासांपूर्वी आलो होतो. आणि मी माझा मोबाईल अशा ठिकाणी ठेवला होता की तुमच्या सर्वांच्या कृती रेकॉर्ड करता येतील. त्याने ते दृश्यही दाखवले ज्यामध्ये तिच्या मैत्रिणीने राधिकाजीला पायपुढे करून खाली ढकलले होते. श्रद्धाच्या सर्व मैत्रिणींना लाज वाटली आणि त्या शांतपणे निघून गेल्या. त्यानंतर श्रद्धाचे पती चंदनसोबत भांडण सुरू झाले. या असभ्य म्हाताऱ्या बाईसाठी तू माझ्या अनेक आधुनिक आणि हुशार मैत्रिणींचा अपमान केलास. आता तू माझ्या सर्व मैत्रिणींची माफी मागशील तेव्हाच मी परत येईन. चंदनने सांगितले की मी त्यांच्यासोबत गैरवर्तन केले नाही. पण त्याच माझ्या आईसारख्या देवीचा अपमान करत होते. आणि तिची चेष्टा करत होते. तुला तुझ्या मैत्रिणींच्या चुका का दिसत नाहीत? मी तुला पुरावाही दाखवला. तेव्हा श्रद्धाने सांगितले की या वृद्ध महिलेने माझ्याविरुद्ध पुरावे गोळा करण्यासाठी मोबाईल ठेवला असावा. तेव्हा चंदन म्हणाला, मूर्ख, मी तुला सांगतोय की मी ठेवला होता. तरीही तू का मान्य करत नाहीस? आठवतं जेव्हा तू तुझ्या सर्व मैत्रिणींना फ्रेश होण्यासाठी तुझ्या खोलीत घेऊन गेली होतीस. त्याच क्षणी तुझ्या तोंडून मी माझ्या आईचे नाव ऐकले. मला समजले की श्रद्धा माझ्या अनुपस्थितीचा पुरेपूर फायदा घेत आहे. आणि हे कोणत्याही पुराव्याशिवाय स्वीकारू नये. ते एक आहे. त्यामुळे त्याच क्षणी मी माझ्या मनाला लावून घेतला. आणि माझा मोबाईल अशा ठिकाणी ठेवला जिथून मी हॉलमधील प्रत्येक गोष्ट रेकॉर्ड करू शकलो. आणि त्यात मी यशस्वी झालो. जर मी तुला सांगितले असते तर कदाचित माझ्या आईला मृत्यूनंतरच्या जीवनात आराम मिळाला असता. तरीही मला सत्य कळू शकले नसते. पण आता मी आणि माझी आई आम्ही एकमेकांसाठी पुरेसे आहोत. तुला तुझ्या आई वडिलांच्या घरी जायचे असेल किंवा त्या बिघडलेल्या मैत्रिणीकडे तुझ्या इच्छेनुसार तू आनंदाने जाऊ शकतेस. मी याबद्दल काहीही करू शकत नाही. मी हे आमच्या लग्नाआधीही बोललो होतो. आणि आजही सांगतोय की मला अशा स्त्रीची गरज नाही, जी माझ्या आईचा आदर करू शकत नाही. चंदनने लग्नाआधी तिला तिच्या आईला महत्त्व दिले नाही. याचा बदला घेण्यासाठी ती आली होती असे श्रद्धाने सांगितले. पण त्याचा उलटा परिणाम झाला. आणि अपमानित होऊन तिला घर सोडावे लागले. ती जाताना म्हणाली, चंदन, पुन्हा एकदा विचार कर. तू माझ्या मैत्रिणींची माफी मागशील की तुझ्या आईबरोबर सडत राहशील या उद्ध्वस्त झालेल्या घरात? चंदन रागाने डोळे विस्फारत म्हणाला, मी हे आधीही बोललो होतो आणि आजही सांगतोय, या जगात माझ्यासाठी माझ्या आईपेक्षा काहीही महत्त्वाचे नाही. जर तुला जायचे असेल तर तुम्ही आत्ताच जाऊ शकतेस. तू येण्याआधीही आम्ही दोघे, आई आणि मुलगा, एकमेकांसाठी पुरेसे होतो. आणि ते आजही पुरेसे आहेत. आणि भविष्यातही एकमेकांच्या पाठिंब्याने आपण आपले जीवन आनंदाने जगू शकतो. चंदनचा प्रत्येक शब्द श्रद्धाला बाणासारखा टोचत होता. तिने आपले सर्व सामान बांधले आणि निघून गेली. तिकडे आईच्या घरी 4 दिवस सर्व काही सुरळीत चालले. पण जसजसे दिवस जात होते तसतसे तिच्या बहिणीने तिला टोमणे मारायला सुरुवात केली. कारण ती रोज आईसोबत बसून टीव्ही बघत असे किंवा गप्पा मारत असे. कारण तिच्या निष्काळजीपणामुळे तिच्या पतीने तिला हाकलून दिले होते. पण तिला वडिलांच्या श्रीमंतीचा खूप अभिमान होता. पण एके दिवशी तिच्या वडिलांचेही हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. वडिलांचे निधन झाल्यापासून तिच्या भावाने वडिलांचा व्यवसाय सांभाळला होता. आता जेव्हा जेव्हा तिच्या आईला किंवा श्रद्धाला कशाचीही गरज पडली तेव्हा ते किमान 10 वेळा हे बोलायचे.
आणि मग एकतर तिचा भाऊ आणायचा किंवा तिची बहिणी आणायची, आणि आणली तरी 10 वेळा टोमणे मारायची. आता श्रद्धाला पश्चाताप होतो की तिने आपल्या पतीच्या सल्ल्याचे पालन केले नाही आणि आपल्या पतीचे घर सोडले. तर दुसरीकडे आई इतकी मोठी असूनही काम करत असल्याचे पाहून चंदनची चिंता वाढली. रात्रंदिवस तो विचार करायचा की मी किती दुर्दैवी आहे की मी माझ्या वृद्ध आईला तिच्या म्हातारपणातही सुख देऊ शकत नाही. तो स्वतःला या जगातील सर्वात दुर्दैवी व्यक्ती समजू लागला. आणि एके दिवशी त्याची तब्येत अचानक बिघडली. त्याला रक्ताच्या उलट्या होऊ लागल्या. तो डॉक्टरकडे गेला असता डॉक्टरांनी त्याला ब्लड कॅन्सर झाल्याचे सांगितले. त्याचा 3रा टप्पा सुरू झाला असून त्यावर उपचार करणेही अशक्य असल्याचे सांगितले. तरीही आम्ही प्रयत्न करू. चंदनवर काही दिवस उपचार झाले, पण जेव्हा त्याची तब्येत बिघडू लागली तेव्हा त्याला वाटले की आपली आई म्हातारपणी वारली तर काय होईल. तिने मला अशा अवस्थेत पाहिले तर ती जिवंतपणीच मरेल. त्यामुळे आईला वृद्धाश्रमात का पाठवू नये, जेणेकरून तिला तिच्या वयाच्या लोकांना तिथे भेटता येईल आणि कदाचित आईला आयुष्यातील शेवटचे दिवस चांगले घालवता येतील. त्याने आपल्या आईला बहिणीच्या घरी ठेवले नाही, कारण तिचे स्वतःचे कुटुंब होते. त्यांच्या कुटुंबात तिचे सासरे, दीर, नणंद आणि एक सर्वांची मुले आहेत. जर मी संयुक्त कुटुंबात राहतो तर माझ्या आईला वृद्धाश्रमात ठेवणे चांगले आहे, जेणेकरून मी माझी सर्व मालमत्ता तेथे दान करू शकेन. असा विचार करून चंदन आईला म्हणाला, आई मला काही दिवसांसाठी परदेशात जायचे आहे आणि एवढ्या मोठ्या घरात तू एकटी कशी राहणार. म्हणूनच तुझ्या राहण्याची सोय मी कुठेतरी छान केली आहे. आपण उद्या रात्री तिथे जाऊ. तिला घर सोडायचे नव्हते, पण तिच्या मुलाने तिच्यासाठी ही जागा निवडली होती. ती जागा चांगली असेल असा विचार करून ती काही न बोलता आपले सर्व सामान गोळा करून आपल्या मुलासोबत निघून गेली. चंदनने त्यांची गाडी एका वृद्धाश्रमासमोर थांबवली. तेव्हा राधिकाजी म्हणाल्या, बेटा तू मला वृद्धाश्रमात का घेऊन आला आहेस. चंदन म्हणाला, आई तू इथे आणि तुझ्या सोयींमध्ये सुरक्षित राहशील, कुठेही कमी पडणार नाही. आणि तो हसत निघून गेला. वळून पुन्हा पुन्हा आईकडे बघत होता. आता राधिकाची तिच्या वयाच्या लोकांमध्ये आणि वृद्ध लोकांमध्ये मिसळत नव्हती. आपल्या मुलाच्या विचारात ती हरवत राहिली आणि रात्रंदिवस आपल्या नवऱ्यात फोटो छातीशी लावून रडत असायची. चंदनने आपली करोडोंची संपत्ती त्या वृद्धाश्रमाला दान केली होती, त्याच्या आईला कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये म्हणून. पण राधिकाजींना त्या सर्व सुखसोयींशी काही देणे घेणे नव्हते. राधिकाजींना तिथे राहून जवळपास 3 महिने झाले होते. त्यांनी वृद्धाश्रमाचे व्यवस्थापक शंकर दयाळजी यांना विचारले, बेटा तुला माझ्या मुलाचा फोन आला होता का. शंकर दयाळजी म्हणाले, अम्मा तुमच्या मुलाचे नाव काय आहे. राधिकाजी म्हणाल्या, बेटा माझ्या मुलाचे नाव चंदन आहे. शंकर दयाळजींनी चंदनला फोन करून त्याच्याशी बोलायला लावले. राधिकाजी म्हणाल्या, बेटा चंदन तू परत कधी येणार आहेस. चंदन म्हणाला, आई मी काही दिवसांनी परत येतोय. आपल्या मुलाचा आवाज ऐकून राधिकाजींना खूप आनंद झाला. तसेच राधिकाजींना जेव्हा जेव्हा शंकर दयाळजींना बोलावावेसे वाटले तेव्हा ती त्यांना फोन करून म्हणायची, बेटा तू खूप दिवसांपासून म्हणत होतास की मी काही दिवसांनी येतो आहे, मग मी मरेन तेव्हाच तू परत ये असे म्हणत तिने फोन कट केला. त्या दिवशी राधिकाजी आपल्या मुलाशी शेवटचे बोलली. तोपर्यंत राधिकाजीला येऊन जवळपास 4 वर्षे झाली होती. तिथे मुक्काम करताना अनेक जण अनेक प्रकारच्या गोष्टी बोलायचे. कुणी म्हणायचे की हा मुलगा एवढा श्रीमंत आहे की त्याच्यासोबत ही म्हातारी राहिली तरी बसून खाईल. पण मला कळत नाही आजकालच्या मुलांचे काय होते जे आपल्या जन्मदात्या आई वडिलांना वृद्धाश्रमात पाठवतात. आणि मग कोणी म्हणते, अरे या म्हातारीचे काही नातेवाईक नाहीत का. तिच्या मुलाने तिला तिथे नेण्याऐवजी वृद्धाश्रमात पाठवले. किंवा पतीच्या निधनानंतर तिच्या नातेवाईकांनी तिच्याकडे पाठ फिरवली असण्याची शक्यता आहे. अशा प्रकारे प्रत्येकजण आपापल्या परीने अंदाज बांधत होता. त्या लोकांचे म्हणणे ऐकूनही राधिकाजी विचलित झाल्या नाहीत. तिला आपल्या मुलाची आठवण आली आणि अश्रू ढाळत राहिल्या. त्याचप्रमाणे राधिकाजी त्या वृद्धाश्रमात 4 वर्षे राहिल्या आणि एके दिवशी त्या हे जग सोडून देवात विलीन झाल्या.
जेव्हा त्यांचे पार्थिव नेले जाणार होते, तेव्हा तिथल्या काही वडीलधाऱ्यांनी शंकर दयाळजींना किमान त्यांच्या मुलाची माहिती द्यावी असे सांगितले. तेव्हा शंकर दयाळजी डोके टेकवून उभे राहिले आणि म्हणाले की त्यांचा मुलगा या जगात जिवंत असेल तर मी त्याला बोलावेन ना. येथे आणल्यानंतर अवघ्या महिन्याभरातच ब्लड क्रॉसमुळे त्यांचे निधन झाले. मग राधिकाजीला फोनवर बोलायला कसे लावले, तेव्हा शंकर दयाळजींनी सांगितले की त्यांच्या मुलाचा मोबाईल माझ्याकडे आहे आणि तो आवाज त्यांच्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड झाला आहे. मी फक्त ते रेकॉर्डिंग वाजवायचो जेणेकरून त्यांचा मुलगा या जगात नाही असे त्यांना वाटू नये. आणि त्यांनी आपल्या आईला येथे आणले होते, जेणेकरून त्यांची आई तिच्या वयातील लोकांसोबत त्यांचे सुख दुःख सांगून तिचे मन हलके करू शकेल आणि ती त्यांना शेवटच्या टप्प्यात मदत करू शकेल. त्यांच्या दुःखात भर घालून मला तिला दुःखी करायचे नव्हते. धन्य ऐसा पुत्र मरेपर्यंत स्वतःच्या आईचा विचार केला. आम्ही त्याच्याबद्दल कोणते गृहीतक बांधले होते, त्यामुळेच कोणत्याही गोष्टीची संपूर्ण माहिती न घेता कोणावरही आरोप करू नयेत, अन्यथा नंतर पश्चाताप करावा लागतो, असे म्हटले आहे. शंकर दयाळजींचे म्हणणे ऐकून चंदनच्या बलिदानासाठी आणि राधिकाजींच्या असहायतेसाठी प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू आले. सगळ्यांनी मिळून शंकर दयाळजींची माफी मागितली. शंकर दयाळजींनी सर्वांना सांगितले की आता जे काही घडले ते कोणीही बदलू शकत नाही, परंतु आपण सर्वांनी एकत्र येऊन राधिकाजींचे अंतिम संस्कार करूया. दुसरीकडे श्रद्धा आणि तिच्या आईने मनमानी सुरू केल्यावर तिच्या भावाने तिला आणि तिच्या आईला घरातून हाकलून दिले आणि आता दोघेही रडत रडत चंदनच्या घरी गेले आणि शेजारच्या लोकांनी चंदनचा मृत्यू झाल्याचे सांगितले आणि राधिकाजी वृद्धाश्रमात आहेत. दोघेही त्या वृद्धाश्रमात गेल्या तेव्हा त्यांना कळले की ती आता या जगात नाही आणि तिच्या मालमत्तेबद्दल विचारले असता त्यांनी सांगितले की चंदनने आपली सर्व संपत्ती वृद्धाश्रमाला दान केली आहे. आता श्रद्धाच्या डोळ्यासमोर अंधार दिसू लागला. तिला वाटले होते की चंदन काही दिवसांनी तिला फोन करेल आणि तिचे त्याच्याशी लग्न झाल्यामुळे एक दिवस सर्व मालमत्ता तिची होईल. पण सत्य बाहेर आल्यावर तिचा संसार उद्ध्वस्त झाला. तिने तिथल्या मॅनेजर शंकर दयाळजींना तिची सर्व समस्या सांगितली आणि चंदन तिचा नवरा आणि राधिका जी तिची सासू होती हेही सांगितलं. जेव्हा तिथे उपस्थित असलेल्या लोकांना श्रद्धाबद्दल कळले, तेव्हा सर्वजण तिच्याबद्दल बोलू लागले. श्रद्धा डोके टेकवून तिथे राहिली. तिला आता लोकांसमोर डोकं वर करून बोलायला लाज वाटत होती. चंदनचं एकदा तरी लक्षपूर्वक ऐकलं असतं, असं तिला आयुष्यभर खंत वाटत राहिली. जर तिने आपल्या नवऱ्याच्या आईला आपल्या आईसारखा आदर दिला असता, तर आज ती देखील आपल्या घरात सन्मानाने जगली असती. तिने आपल्या मुलीचे आयुष्य स्वतःच्या हाताने उद्ध्वस्त केल्याची खंतही तिच्या आईला आहे. ती वेळेत सुधारली असती तर तिच्या मुलीला एवढा त्रास झाला नसता. आणि आज तिच्या मुलीला नवरा नाही, मूल नाही आणि तिच्या डोक्यावर छप्पर नाही. त्यामुळे श्रद्धा आणि तिची आई ना रडू शकली ना हसू. त्याने स्वतःच्या हातांनी स्वतःचा संसार उद्ध्वस्त केला होता. तर मित्रांनो, ही आमची आजची गोष्ट होती. तुम्ही ही कथा कुठून पाहत आहात आणि कुठे ऐकत आहात हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्की सांगाल. या कथेतील कोणता भाग तुमच्या हृदयाला भिडला ते देखील सांगा. तुमची टिप्पणी आम्हाला खूप प्रेरणा देते. कथा आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.